सरकारने नव्याने पारित केलेल्या 4 श्रमसंहितेच्या कायद्याविरोधात अखिल भारतीय स्तरावरील प्रमुख कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती। त्यानुसार विविध ठिकाणी कामगार संघटनांनी मोर्चे काढले, आंदोलने केली, तसेच काही ठिकाणी निदर्शने सुद्धा केली। याला पाठिंबा म्हणून आशा गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार संघटना तसेच परिचारिका संघटनेसह सिटू संघटनेमधील शेकडो महिलांनी बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शने केली। दरम्यान यावेळी सरकार विरोधी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। थोडं साईडला व्हा ना, ते दिसत नाही ना। काय कशा संदर्भात मोर्चा होता? काय आज सरकारने जे 4 श्रम संहिता लागू केलेल्या आहेत त्या रद्द करण्याबाबत आजचं आमचं हे आंदोलन आहे। आम्ही सरकार विरोधात लढू शकलो नाही पाहिजे, आमच्या अन्यायाविरुद्ध आम्ही हाक दिली नाही पाहिजे, यासाठी सरकार नेहमी आमच्यावर दबाव टाकते आणि असे कायदे काढण्याचा प्रयत्न करते। ते कायदे न काढण्यासाठी आज आम्ही पूर्ण देशभर हे आंदोलन राबवत आहे। या देशामध्ये विविध योजनांचा कणा असलेल्या सर्व अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, शालेय पोषण आणि इतरही कामगार आहेत, यांच्यावर वेळोवेळी हे सरकार दबाव आणून अन्याय करत आहे। त्या अन्यायाविरुद्ध हाक देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे।